बोले ती ट्रेनची पटरी आहे. बोल ना, ए रे रे पावसा, ए रे रे पावसा बोल ना. एक वासा नोला दे पैसा 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 पोता पासा मोठा एक शरी माझे बाळ चालणारे दाहू मन काही वाहून. हॅलो सगळ्यांना, कसे आहात तुम्ही सगळे. चला तर आजचा ब्लॉग तुम्हाला पूर्ण हप्त्याचा बघायला भेटणार आहे, पूर्ण एका आठवड्याचा. तर आज 21 तारीख आहे आणि सकाळी ऋषीला शाळेत वगैरे सोडून आले आणि आता डायरेक्ट मी संध्याकाळी भेटते का आता बनवते खिचडी. तर आता ना आम्हाला सगळं काही आवरून जायचं आहे संभाजीनगरला. तर रुद्र म्हणला मम्मी मला खिचडी बनव, म्हणजे सकाळी पण त्याला नाश्त्याला होईल आणि सकाळी त्याचा क्लास वगैरे असतो तर खाऊन जाईल. आणि चला तर आता मस्त पटापट खिचडी वगैरे बनवून घेते. आता सगळी तयारी वगैरे झालेली आहे खिचडी बनवायची आणि तशी आमची ट्रेन ना जरा लेटच होती, 10:30ची ट्रेन होती. मग काय पटापट तयारी वगैरे केली, जेवण वगैरे घेतलं आणि नंतर निघालो आम्ही कल्याण स्टेशनला, कारण कल्याण स्टेशनवरूनच आम्हाला गावाकडे जाणाऱ्या ट्रेन असतात. तर मग इथे आलो आणि इथे जाता जाताना ऋषीला इंजन दिसलं तर लगेच थांबून बघत होता. आता त्याला कोणत्याही गाड्या बघायला खूप आवडतात म्हणून थांबला, इंजन थोडा वेळ बघितलं आणि ट्रेनमध्ये काही रिझर्वेशन केलेलंच होतं, फक्त आता झोपायचंच काम होतं. आणि नंतर सकाळी बघा आम्ही संभाजीनगरला पोहोचलो, तिथे एवढा जोराचा पाऊस चालू होता ना की खूपच. मग काय तास दीड तास आम्ही स्टेशनवरती थांबून राहिलो आणि आता निघालो आम्ही मुकुंदवाडीला, कारण माझे काका काकू राहतात मुकुंदवाडीला. तर चला आज इकडे येण्याचं कारण असं होतं की आमच्या शुभांगीचा आज डोहाळे जेवणाचा कार्यक्रम होता. पाऊस तसा बारीक बारीक येतच होता. घरी आलो, आंघोळी केल्या, नाश्ता वगैरे केला आणि घरी पाहुणे कोणी नव्हते तर सगळे हॉलवरतीच येणार होते कारण पाऊस होता आणि घरी फक्त आम्ही दोघं जण आणि नाना काकू आणि शुभांगी शीतल. तर चला आता हॉलवरती आलो आणि इथे बघा मस्त अशी तयारी चालू झाली होती आणि नंतर मग सूप वगैरे घेतलं. तसंही आम्ही नाश्ता करूनच आलेलो होतो. आणि ही आहे मयुरी दिदी, तसं तर बघायला माझ्यापेक्षा वयानं लहान आहे पण आम्ही सगळे दिदीच म्हणतो हिला. आता ही गुड्डीच्या लग्नातले काही किस्से सांगत होती, चौरंग वगैरे उचललेला आणि मी तुझ्या व्हिडिओमध्ये बघितले हे सांगत होती. तर चला व्हिडिओ घेत आहेत त्या आहेत वहिनी. तर चला आता यांच्याशी गप्पा वगैरे मारून घेतल्या आणि थोडंसं असतं ना डोहाळीचा कार्यक्रम म्हणल्यावर जे काही डोहाळे लागलेले असतात खावंसं वाटतं प्रेग्नन्सीमध्ये, स्नॅक्स फळ फ्रूट जे काय आंबट तिखट जे काय खावं वाटतं ते सगळं ना मयुरी दीदीने घरूनच पॅकेजिंग करून आणलं होतं. मस्त असा कार्यक्रम चालू झाला. तर चला म्हणलं आपण पण व्हिडिओ स्टार्ट करूयात. मग व्हिडिओ वगैरे स्टार्ट केला आणि ऋषी तेवढ्यात ना झोपी गेला. आता तो झोपल्यामुळे मी काय ओटी भरली नव्हती, सगळ्यांच्या ओट्या वगैरे भरून झाल्या. तर मावशी म्हणे मी त्याला घेते आणि तू ओटी वगैरे भरून घेत. मावशीने त्याला घेतलं. मावशी म्हणजेच माझ्या काकूच्या मोठ्या बहीण आणि मयुरी दीदीची मम्मी. तर बघा आता ओटी वगैरे भरली पण तिथे आहोंनी काही ब्लॉग बनवलाच नाही, फक्त एक माझा फोटो काढला. नंतर जेवण वगैरे चालू झालं तर मावशी म्हणे मी घेतलेला आहे तोपर्यंत तू जेवून घे, उठल्यावर तुला जेवायला द्यायचा नाही. तर जेवणामध्ये असे काही मेनू होते. मग काय मी जेवण वगैरे घेतलं आणि हे बघा आता यांना म्हणलं त्याला उठवूया आपण, तर तो काय उठतच नव्हता. तर वाटलं मुलांसोबत खेळेल, थोडासा फिरेल, इकडे तिकडे बघेल, पण त्यांना काय उठल्याचं नावच घेतलं नाही. आता बघा सगळं काय आवरलं होतं, कोणाची जेवण चालू होते, कोणाच्या गप्पा चालू होत्या, तर कोणाचं फोटोशूट चालू होतं. इथे आम्ही एक नॉर्मल फोटो काढत होतो की होणाऱ्या बाळाच्या सगळ्या मावशांनी एका फोटोमध्ये यायचं, पण इथे ना कॅमेरामॅनच्या एक वेगळंच डोक्यामध्ये आलं आणि त्यांनी सांगितलं की चला अशीच पोज द्या तुम्ही, की सगळ्यांनी हसून त्यांच्याकडे बघायचं. आता ही पोज त्यांची किती बरोबर आली आम्हाला माहित नाही, पण आम्हाला हे शूट करताना खरंच खूप मजा आली. आणि ह्या पिलाची बघा वेगळीच काहीतरी पोज चालू होती. तर चला असो, आणि हे सगळं काय आवरलं तरी माझ्या पिलाची काही झोप झाली नव्हती. अहो त्याला असे घेऊन बसलेलेच होते आणि सगळ्यात शेवटी जेवत होते ते म्हणजे नाना. नाना म्हणजेच माझे काका. तर चला आता गमतीचा खेळ चालू झाला, म्हणजे पेढा आणि जिलेबी उघडण्याचं. तर सगळे बघा कसे वेटिंग वरती होते की हे कधी उघडतात म्हणून. आणि हे लक बाय चान्स असतं, कधी कधी आपण उघडू तेच होतं आणि कधी कधी त्याच्या विरुद्ध होत असतं. पण ठीक आहे, याला एवढं सिरियस नाही घेतलं पाहिजे, पण तेवढ्यापुरती आपल्याला खरंच खूप मजा येते. आणि आता हे उघडल्याच्या नंतर बघा सगळ्यांच्या चेहऱ्यावरती किती आनंद येतो. तर हेच असतं की खरी खेळाची मजा असते. तर असो, यांनी मात्र दोनदा ही पेढाच काढला होता, एकदा कृष्ण आणि एकदा पेढा. तर असो, माझ्या वेळेस मी जिलेबी काढली होती पण मला काही जिलेबी झाली नाही. आणि ही आहे माझी 2 नंबरची आत्या आणि ही शुभांगीची मामी पण लागते. आणि बाबा झालं की बाबांच्या नंतर असे हाल असतात, एखादं फंक्शन असलं की बाळांना त्यांनाच बघावं लागतं. आणि ह्या 2 होणाऱ्या बाळाच्या आज्या आहेत, यांचं फोटोशूट झालं. नंतर ही अनिकेतची फॅमिली आहे, पूर्ण फंक्शन वगैरे सगळं काय व्यवस्थित झालं आणि नंतर आलो आम्ही घरी. तर हे आहे मावशीचं घर. आता ही पण मावशीना काकूच्या घराजवळच असते. आता माझं इथे ना खूप येणं जाणं असायचं, पहिले रुद्र लहान होता तेव्हा, म्हणून आता हे नाते जरी किती लांबचे असले तरी मनाने खूप जवळ आहेत. तर मग आम्ही इथेच खूप वेळ बसलो होतो, कारण गाडी मावशीच्या घरापर्यंतच येत होती आणि थोडा वेळ इथे बसून परत मग काकूच्या घरी गेलो. तर चला आता ना दुसरा दिवस आहे आणि आज जायचं आहे आम्हाला परत आमच्या ठिकाणी म्हणजेच मुंबईला. आता रात्री पण पाऊस झालेला होता आणि काकूच्या घरी बघा दुकान आहे. आता ऋषीच्या तर चक्रा अशा खालीवरी चालूच होत्या, कारण वरती काही रूम आहेत काकूच्या खाली काही. आता सकाळी ब्रश वगैरे केला, नाश्ता केला आणि काकूची सकाळची गडबड असते,
दूधवाले येतात, गिराईक आधीमध्ये चालूच असतं आणि ही पोरं बघा अशी खालीवरी फिरत होती, तर हे पण त्यांच्या मागे मागे होते. मस्त साबुदाणा खिचडीचा आम्ही नाश्ता वगैरे करून घेतला आणि आता निघालो स्टेशनला जाण्यासाठी. पावसाळ्यामध्ये ट्रेनमध्ये प्रवास करण्याची पण एक वेगळीच मजा असते, कारण बाहेर पूर्ण हिरवागार निसर्ग दिसत असतो आणि ट्रेन कशी घाटातून वगैरे इथून तिथून जात असते तर जरा जास्तच मजा येते. आणि ऋषी बघा मस्त खाऊन पिऊन झोपला होता आणि इथे ना आमची ट्रेन बराच वेळ थांबली होती, तर आम्ही खाली उतरलो होतो. पण ना इथे थोडेसे व्हिडिओ वगैरे शूट करावं म्हणलं, पण माझा लेक काय खाली उतरतच नव्हता, कारण त्याला थंडी वाजत होती. एवढी गार हवा येत होती ना आणि खूप भारी वाटत होतं. आणि ट्रेनने प्रवास करण्याची हीच एक मजा आहे की ट्रॅफिक नसतं, परत आपल्याला गाडीमध्ये बसण्याचा तरी कंटाळा येतो, पण इथे ट्रेन किती वेळ जरी थांबली ना तरी आपल्याला कंटाळा येत नाही आणि खाली फिरायला पण मस्त वाटतं, कारण ना ताजी हवा असते, घाणेरडा वास येत नाही, स्वच्छ निसर्ग. आणि चला आता आमची ट्रेन पुढे चालली होती आणि माझ्या पिल्लूची अशी मस्ती. आणि जसं जसं नाशिक इगतपुरी जवळ येत होतं तसं तसं इकडे बघा किती असा पाऊस पडलेला होता, पूर्ण पाणी भरलेलं होतं, पाणीच पाणी झालं होतं. या दोघा बापलेकांची ट्रेनमध्ये अशी काही मस्ती चालू होती. आणि नाशिक इगतपुरी आलं की ट्रेनमध्ये भाज्या पण विकायला येतात, तर मी 2 भाज्या घेतल्या होत्या, भेंडी आणि गवार. आता भेंडी माझ्या ऋषीला खूप आवडते आणि गवार आहोंना आवडते, तर चला म्हणलं आता जाता जाता आपली गवार पण साफ करून होईल आणि घरी गेलं की गवार बनवायला पण होईल. मग काय पटापट मी गवार वगैरे निसून घेतली. आता इकडे ना पाऊस पण चालू होता, तर बघा आता घाटातला रस्ता किती भारी दिसत आहे. काय करतो तो? हात धुतो. बरं. आता आम्ही कल्याण स्टेशनला येऊन पोहोचणार होतो, पण तिथे ना रुद्र बसलेला होता आमची वाट बघत, तर ऋषीसाठी खाऊ घेऊन बसला होता. आणि नंतर आता बघा दुसरा दिवस आहे आणि आज ना ऋषीच्या शाळेमध्ये आषाढी एकादशीची दिंडी काढणार होते. तर चला म्हणलं आज त्याला मस्त असं तयार केलं, छान तयारी करून दिली त्याची आणि त्याला शाळेत सोडायला जायचं होतं. तर त्याची मैत्रीण पण आली होती, मस्त अशी साडी वगैरे नेसून छान दिसत होती ती पण. दोघांचे थोडेसे फोटो वगैरे काढले आणि त्याला शाळेत सोडून आले. आता ऋषीची तर मस्त अशी दिंडी झाली आणि आहो गेले होते पंढरपूरला, तर त्यांनी तिकडचे व्हिडिओ टाकले होते. तर बघा किती अशी गर्दी आहे. आता ना पंढरपूरच्या वारीमध्ये जाणं हे एक भाग्यच आहे. आता यांची ही दुसरी वारी आहे. आषाढी एकादशीची मात्र पहिलीच वारी आहे. कार्तिकी आणि आषाढी अशा ह्या 2 वाऱ्या त्यांनी केल्या. तर असो चला आता मी माझ्या व्हिडिओचा इथेच एंड करते. बाय.